एप्रिल महिना हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष ठरतो, पण सोबतच त्यांच्या विचारांना अपेक्षित असलेला समाज निर्माण करण्यासाठी काही विषयांवर बोलणंही तितकंच गरजेचं आहे। त्यानुसार जातीवाद हा एक अत्यंत संवेदनशील आणि अतिमहत्त्वाचा विषय आहे, ज्याचा विषय कोणालाच नवीन नाहीये। अर्थात जातीवर बरंच साहित्य झाले, कविता झाल्यात, चित्रपट झाले, चर्चा तर असंख्य झाल्यात, पण तरी जातीच्या बाजूने तयार झालेले हे वलय काही केल्या छेदता येत नाही। ही वस्तुस्थिती अनेक ठिकाणी पाहायला मिळते। त्यातूनच नवीन प्रश्न निर्माण होतात, त्यातूनच नवीन शक्यता निर्माण होतात। म्हणजे जातीवर असंख्य वेळा गप्पा होतात, पण जाती व्यवस्थेचा नेमका परिणाम समाजावर काय होतो याबद्दल फारशी चर्चा होत नाही। तोच विषय समोर ठेवून जातीवाद आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम या संदर्भात ज्या काही शक्यता दिसून येतात त्यावर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात। नमस्कार, मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी। खरं पाहायला गेलं तर भारतात जातीवाद ही केवळ सामाजिक समस्या राहिलेली नाहीये, तर सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि काही प्रमाणात ऐतिहासिक देखील समस्या झालेली आहे। समाज व्यवस्थेचा हा असा एक भाग आहे जो पिढ्यानपिढ्यांपासून चालत आलाय आणि ज्याचा परिणाम आजही समाजमनावर होतोय। या सगळ्या विषयाला हाताळत असताना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे जातीवाद म्हणजे नेमकं काय। तर जातीवाद म्हणजे एका विशिष्ट जातीला सामाजिक, आर्थिक, राजकीय दृष्टिकोनातून तुच्छतेनं पाहणं, कमी लेखणं म्हणजे जातीवाद। आणि ही संकल्पना भारतीय समाज रचनेचा आपण आढावा घेतला तर अगदी प्राचीन काळापासून अस्तित्वात असल्याचं दिसून येतं। म्हणजे काही उल्लेखात तर बुद्ध आणि जैन यांच्या अगोदरही ही सगळी जाती रचना होती असं पाहायला मिळतं। पण सध्या जी जात व्यवस्था आपण पाहतो ती मुघल काळाच्या शेवटी आणि ब्रिटिश काळाच्या सुरुवातीला जे काही सामाजिक बदल झाले त्यातून निर्माण झाली आणि पुढे पोचल्या गेली। मुघल साम्राज्याच्या शेवटच्या काळामध्ये अनेक शक्तिशाली व्यक्तींचा आणि गटांचा उदय झाला। त्यानंतर जे सामाजिक बदल होत गेले त्याच बदलांचा आधार घेऊन ब्रिटिश रचनेत प्रशासकीय व्यवस्थेमध्ये स्थिर जातीवादी घडवण्याचं काम करण्यात आलं। 1860 आणि 1920च्या काळात ब्रिटिशांनी भारतीय समाजाला जातीय स्तरावर वेगवेगळे मांडायला सुरुवात केली होती। म्हणजे प्रशासकीय पद आणि कामं ही फक्त उच्च जातीय लोकांना देण्याचा एक पायंडाच त्यांनी पाडला। अर्थात विरोध झाल्यानंतर ब्रिटिशांना काही धोरणांमध्ये बदल करावा लागला आणि सरकारी नोकरीच्या काही पदांवर एकूण जागेच्या काही टक्के पदांवर खालच्या जातीतल्या लोकांना संधी मिळायला लागली। पण सामाजिक स्तरावर जाती व्यवस्थेचं चित्र बदललेलं नव्हतं। म्हणजे तसंच काहीचं समीकरण आपण आजही पाहू शकतो। अर्थात जाती व्यवस्थेचं जे विष कित्येक वर्ष अगोदर होतं ते आज तसंच राहिलेलं नाहीये। त्यामध्ये सामाजिक भान, शैक्षणिक जाणीव आणि कायद्याची भीती यामुळे काही प्रमाणात का होईना बदल झालाय। आता सरळ अस्पृश्यता नसली तरी तशा संदर्भातील मानसिकता नक्कीच पाहायला मिळते। म्हणजे आजही कित्येक ठिकाणी नवरदेवाला घोड्यावर चढून विशिष्ट ठिकाणाहून मिरवणूक काढता येत नाही। काही ठिकाणी विशिष्ट समुदायाला मंदिरात जाता येत नाही। आता गेल्या काही दिवसांपूर्वीच उदाहरण पाहिलं तर दक्षिण भारतात एका गावात मंदिरात जाण्यासाठी एका विशिष्ट जातीला मोठा संघर्ष करावा लागला आणि आता अखेर त्यांना या सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळाले। म्हणजे यावरून एकंदरीत जाती व्यवस्थेचं हे स्वरूप आणि त्याचा जो परिणाम आहे तो आपल्या लक्षात येऊ शकतो। खरं तर याचे परिणाम शैक्षणिक, राजकीय, आर्थिक पातळीवर देखील पाहायला मिळतात। म्हणजे शैक्षणिक आरक्षणासंदर्भात जर विचार केला तर आरक्षण हा वंचितांना पुढे नेण्याचा एक मार्ग होता आणि आजच्या घडीला जर आपण पाहिलं तर याच आरक्षणामुळे कुठे ना कुठे एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन जातीच्या आधारावर तयार होतोय। म्हणजे आरक्षण न मिळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात आरक्षण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल तिरस्काराची भावना तयार होते। दुसरा जर विचार केला तर राजकारणात देखील सत्ता मिळवण्यासाठी किंवा विजय संपादन करण्यासाठी जातीय गणित आणि जातीय समीकरण सेट करण्यासाठी ज्या ज्या पद्धतीचा वापर केला जातो तो देखील जातीवादाचा एक पैलूच आहे। सामाजिक स्तरावर जर तो एक दृष्टिकोन पिढ्यानपिढ्यापासून तयार झालाय आणि त्याची छबी अनेक वेळा पाहायला मिळते। कधी कधी जातीच्या आधारावर आर्थिक गणित देखील सेट होत असतात किंवा एखादा माणूस विशिष्ट जातीचा असेल तर तो गरीब असेल असा समज तयार करून घेणं किंवा त्याला त्याच्या कामाची तितकी मजुरी न देणं अशी मानसिकता आजही पाहायला मिळते। त्यामुळे या वेगवेगळ्या पैलूंवर हा विषय अभ्यासणं गरजेचं आहे। अर्थात या सगळ्याचा परिणाम असा होतो की ज्या भेदभावाची मानसिकता तयार होते ती सरळ देशाच्या एकात्मतेवर घाला घालते। इतिहासात अशी अनेक आंदोलनं झाली आणि त्या आंदोलनाला हिंसक वळणं लागली। त्याच्या पाठीमागे देखील हीच मानसिकता आहे आणि आजही अनेक ठिकाणी आंदोलनं, उपोषणं अचानक हिंसक वळण कसं घेतात हा संशोधनाचाच विषय आहे। अर्थात त्यातून निर्माण होणाऱ्या हिंसक वातावरणामुळे शांतता, सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहतो। या सगळ्यांमुळे प्रतिभावंत व्यक्तींवर अन्याय होतो। आता या सगळ्यावर उपाय काय आहे हा एक महत्त्वाचा प्रश्न असला तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून कायद्याच्या आधारे काही तरतुदी करून ठेवल्यात। त्यानुसार एखाद्याला जातीच्या आधारावर तपासणं किंवा त्याला तसं संबोधणं कायद्यानुसार गुन्हा आहे। त्यानंतर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा देखील
हा 1989ला तयार करण्यात आला आणि त्या आधारे दलित आणि आदिवासींवर होणाऱ्या अत्याचारांना आळा घालण्याचं काम त्यातून करण्यात आलं. पण खरं सांगायचं तर या समस्येला सामाजिक परिवर्तनातूनच संपवलं जाऊ शकतं. त्यासाठी शिक्षण आणि जनजागृती ही महत्त्वाची साधनं आहेत. त्यामुळे निश्चितच जातीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो. त्यानंतर जात तर राहते, पण जातीवाद दूर होतो. यातला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा यात असा सांगता येईल की लग्न परंपरेमध्ये सामूहिक स्तरावर बदल करावा लागेल. आंतरजातीय विवाहाचा स्वीकार करावा लागणार आहे. नाव, आडनाव याच्या आधारावर कोणत्याही व्यक्तीचं स्कॅनिंग न करता त्याच्या कर्तृत्वाची ओळख निर्माण झाली तर जातीवादाचं मूळ नष्ट होईल. आता या गंभीर विषयाकडे तुम्ही कसं पाहता आणि तुमच्या मते ही समस्या सोडवण्यासाठी नेमके कोणते उपाय आवश्यक आहेत हे कमेंट करून नक्की कळवा.